लाडकी बहिणीच्या लाडक्या ताईंनो पुन्हा एकदा पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। ज्या ताईंना सकाळी पैसे आले नव्हते, काल पैसे आले नव्हते, त्या ताईंना पैसे वाटायला परत एकदा सुरुवात झालेली आहे। पटपट पटपट चेक करून घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। ज्या ताईंना पैसे येत नाहीयेत, ज्या ताईंना पैसे आलेले नव्हते, अशा ताईंना एकदम महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे। त्यांना पुन्हा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। काय नेमकी गोष्ट आहे, कोणती बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईला गुड न्यूज भेटले पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहेत कालपासून ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पटपट सर्वांना आनंद झालाय का? सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सर्वांना आनंद झाला आहे का? कारण की काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात झाली होती। काल मोठा टप्पा या ठिकाणी पार पडला होता। आज सकाळी या ठिकाणी पैसे वाटप झाले होते आणि संध्याकाळी 6 वाजता देखील या ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे। तर नेमके किती ताईला पैसे भेटणार आहेत, काय नेमकी बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या ताईला पैसे मिळाले नाहीत काळजी करू नका, परत सांगतोय काळजी करणं बंद करा, तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 100% गॅरंटी के साथ सांगतो तुम्हाला की पैसे भेटणार म्हणजे भेटणार। चला व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो अजून एक गुड न्यूज आहे। मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण काही बातम्या समोर येत आहेत, त्या देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो। बघा आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे किती स्वरूपात वितरण झालेलं आहे। तर या ठिकाणी बघू 3 मेला म्हणजे आज या ठिकाणी 3 मेला या ठिकाणी वितरण किती झालेलं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। सकाळी 9 वाजता बघा, सकाळी 9चा जो टप्पा होता म्हणजे सकाळी 9ला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली। काही काही त्यांना अगोदर पण अकाउंटला पैसे आले होते, म्हणजे सकाळी 6, 7, 8ला पण पैसे आले होते। पण आपण समजूया की सकाळचा जो 9चा टप्पा होता त्या 9च्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये कोणत्या कोणत्या ताईला किती ताईला जमा झाले होते लक्षात घ्या। 1,500 रुपये किती ताईला जमा झाले होते तर 43 लाखापेक्षा जास्त ताई। बघा आकडा किती मोठा आहे लाडक्या ताईंनो, एक लक्षात घ्या सकाळच्या टप्प्यामध्ये 43 लाख पेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी 1,500 रुपये जमा झाले होते। त्याच्यानंतर जर बघा 500 रुपये म्हणजे ज्या शेतकरी ताई आहेत, आपल्या ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना 500 रुपये या ठिकाणी जमा होत असतात, कारण की त्यांना इतर योजनेमधून 1,000 रुपये भेटतात। तर त्या ताईंची संख्या या ठिकाणी बघितली तर ती आहे 1,12,000 पेक्षा जास्त। 1,12,000 पेक्षा जास्त महिलांना सकाळच्या टप्प्यामध्ये 9 वाजता पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। ते सकाळच्या 9 वाजल्यापासून या ठिकाणी 11-12 वाजल्यापर्यंत पण बऱ्याच ताईंना वाटप चालू होतं। तर या ठिकाणी 1,12,000 ताईंना या ठिकाणी सकाळचा हा टप्पा मोठा पार पडलेला आहे। तर लाडक्या ताईंनो सकाळच्या टप्प्यात कोणाला पैसे जमा झालेत का एकदा खरं खरं सांगायचंय। बऱ्याच ताई या ठिकाणी नाराज झाल्या होत्या की सर पैसे काय येत नाहीयेत, सर पैसे काय येत नाहीत आमच्या अकाउंटला, सर हप्ता का जमा होत नाहीये, लाडकी बहीण काय बंद पडली काय। त्यावेळेस पण तुम्हाला मी सांगत होतो लाडक्या ताईंनो काळजी करायचं बंद करा, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। आणि तीच गोष्ट खरी ठरलेली आहे। कालपासून पैसे वाटपाला सुरू झालेले आहे। कालपासून कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा झालेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा संध्याकाळी बघा 6 वाजता, संध्याकाळच्या 6 वाजता म्हणजे दुपारपासूनच या ठिकाणी वाटप सुरू झाले। संध्याकाळचा जो टप्पा होता संध्याकाळच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बघूया किती ताईला पैसे भेटणार आहेत। संध्याकाळी बघा 1,500 रुपये किती ताईला भेटणार बघा, हा आकडा परत वाढलाय, संध्याकाळचा आकडा वाढलाय। बघा गुड न्यूज तुमच्यासाठी आहे, सकाळच्या पेक्षा संध्याकाळच्या ताईंना जास्त या ठिकाणी वाटप होणार आहे। सकाळी बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या, बऱ्याच ताईंनी मेसेज केले होते, मी सगळ्यांचे मेसेज वाचत असतो। सगळ्यांनी कमेंट्स बॉक्स मध्ये टाकलं होतं की सर आम्हाला अजून पैसे जमा झाले नाहीत, सर आम्हाला 10वा हप्ता आला नाहीये, सर नेमकं काय करायचंय, काही प्रॉब्लेम झालाय का? काही प्रॉब्लेम झाला नाही। परत सांगतोय जिल्ह्यानुसार हे वितरण चालू आहे। काही काही जिल्हे मोठे आहेत, जसं पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, या ठिकाणी मोठे सोलापूर जिल्हा असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यांना या ठिकाणी काय मोठी या ठिकाणी अर्जांची संख्या जास्त आहे। त्यामुळे त्या ताईंना थोडं वाट पाहायची वेळ येऊ शकते, कारण की हे वाटप तुम्हाला 5 मे ते 6 मे पर्यंत चालणार आहे। आज आहे या ठिकाणी 3 मे, तर अजून बघा 4 मे, 5 मे, 6 मे अजून 1-2-3 दिवस बाकी आहे। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार म्हणजे येणार। तर बघा संध्याकाळी या ठिकाणी 62 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे। 62 लाख
मोठा आकडा आहे बघा, तुमच्या सगळ्यांना बघू शकता 62 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी 1,500 रुपये जमा होणार आहे। 1,500 रुपये किती जाईला जमा होणार आहेत? जवळजवळ 62 लाख महिलांना या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर लाडक्या ताईंनो, दुपारपासून कुणाच्या अकाउंटला पैसे जमा झालेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, पटपट सांगा। आणि ज्यांना पैसे जमा झाले नाहीत त्यांनी त्यांचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल 100% तुम्हाला या 2 दिवसामध्ये पैसे येऊन जातील, काळजी करायची गरज नाही। पण जर तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हा हप्ता थोडा उशिरा भेटणार आहे। त्याच्यामुळे डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा 500 रुपये कोणाकोणाला जमा झालेत बघा या ठिकाणी 2,43,000पेक्षा जास्त महिलांना। म्हणजे हा जो संध्याकाळचा टप्पा आहे 2,43,000पेक्षा जास्त महिलांना हा 500 रुपयाचा आकडा या ठिकाणी भेटलेला आहे। 500 रुपये त्यांना काय भेटलेले आहेत। तर अशा स्वरूपाची बघा सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजताची आकडेवारी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले। लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, बाकीचे जे ताई उरलेले आहेत ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी पण काळजी करायची गरज नाही। बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला मी पॉझिटिव्ह राहायला सांगत असतो, सकारात्मक विचार करायला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाहीये, बिलकुल गरज नाहीये। एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला या 2 दिवसामध्ये 100% भेटणार म्हणजे भेटणार। ज्या ताईंचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांना 100% भेटणार आहे, कारण की अजून 4 चाकी वाहनाच्या तपासणीचं अजून पुढे आलेलं नाही। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 4 चाकी वाहनाच्या नुसार अजून पैसे कुणाचे कट केलेले नाहीत। अजून 2.5 लाखाचं उत्पन्नाचं अजून पुढे आलेलं नाही, कारण त्या तपासण्या चालू आहेत, त्यांच्या याद्या बनवणं चालू आहे। ज्यावेळेस सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या बनतील त्यावेळेस तो आकडा एकदम कमी होणार आहे आणि बाकीच्या ताईंना पैसे भेटणार। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ज्या ताई पात्र होत्या मागच्या वेळेस त्या सर्व ताईंना पैसे भेटणार म्हणजे भेटणार। या ठिकाणी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, मागचे तुम्हाला सगळे हप्ते जमा झाले होते का? 9 हप्ते तुम्हाला सगळ्याला जमा झाले होते का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि 10वा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे का? 10वा हप्ता नंतर आता 11वा हप्ता असणार आहे मे महिन्याचा हप्ता, कारण की मे महिना तर चालू तर झालाय, सगळ्याला माहिती आहे मे महिना चालू झालाय आणि मे महिन्याचा हप्ता तर कधी भेटणार आहे असे पण बरेच ताईंचे प्रश्न उपस्थित होत आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्याला मी सांगणार आहे, ते पण सांगणार आहे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला पटकीने आता एक गोष्ट पटकीने सांगायला तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी सांगत आहे बघा। एप्रिल महिन्याचा हप्ता बघा, मागच्या वेळी जर बघितलं 3500 कोटी रुपये आपल्याला जमा झाले होते। म्हणजे कोणता? फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना, अशा दोन्ही महिन्याला 3500 रुपये या ठिकाणी जमा झाले होते, 3,500। पण यावेळेस बघा 3,960 म्हणजे आकडा वाढलाय। म्हणजे लक्षात घ्या, आता कुणाला अजून कपात केलेलं नाहीये। म्हणजे लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी 3,960 कोटींची मंजुरी भेटलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंना असं वाटत असेल की बाबा आमचं आता 4 चाकीमुळे पैसे कट होईलेत का सर, आमचं 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे पैसे कट होईलेत का? असं काही नाही, कारण की मागच्या महिन्यापेक्षा जास्त निधी या ठिकाणी मंजूर झालाय। मागच्या महिन्यापेक्षा जास्त, मागच्या वेळेस 3,500 कोटी जमा मंजूर झाले होते मागच्या महिन्यामध्ये आणि यावेळेस 3,960, जवळजवळ 400-450 कोटी एक्स्ट्रा तुम्हाला भेटलेले आहेत। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, तुम्हाला 100% सगळ्याला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला बघा प्रत्येक वेळेस मी ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्या सांगत असतो। बघा मागे पण तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो पैसे जमा होणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये। 1-2 दिवस इकडे मागे पुढे होईल, पण ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आणि तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत। बऱ्याच ताईंना वाट बघायला वेळ लागली, वाट बघायची वेळ आली त्यांना, पण काळजी करू नका, पैसे भेटले, गुड न्यूज भेटले सगळ्यांना, त्याच्याबद्दल आता काही करायची गरज नाहीये। व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वाचं चॅनल आहे लाडक्या बहिणींनो, तुमचं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला इथेच थांबूया, काही अडचण असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे, इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।